गणेशोत्सव की धूम आज पूरे प्रदेश में देखने को मिली। आम नागरिक, कलाकारों से लेकर राजनेता और मशहूर हस्तियों ने अपने घरों में गणेश जी की पूजा की है। राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के सागर स्थित आवास पर भगवान गणेश की विधि पूर्वक प्रतिष्ठा की गई। कर्पूर गौरम करुणावतारम संसारदारम केन्द्रारम सुधारचंदम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि। सुखकर्ता दुःखहर्ता वाता विघ्नाची गुरुवे गुरुवे मुक्ताकराची सर्वांगी सुंदर सिंधुराची पंक्ति करते मां मुक्ताकराची। इस मौके पर देवेंद्र फडणवीस की मां पत्नी अमृता फडणवीस और बेटी दिविजा समेत परिवार के अन्य सदस्य मौजूद थे। गणराय की स्थापना के बाद फडणवीस ने मीडिया से बातचीत की। उन्होंने कहा कि हर साल की परंपरा के अनुसार पूरे परिवार ने श्री गणराय की मूर्ति का अभिषेक किया। गणराय से सभी के संकटों को दूर करने की प्रार्थना की। आगामी चुनाव में गणेश जी अवश्य आशीर्वाद देंगे। श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा आत्ताच मी परिवार इष्टमित्रांसहित ठिकाणामध्ये केली आहे। गणेश पर्व हे आपल्या महाराष्ट्राचं नव्हे तर आता संपूर्ण देशाचं पर्व झालेलं आहे आणि या गणेश पर्वाच्या निमित्ताने मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। श्री गणेशाने सर्वांचे दुःख हरावे, सर्वांचे विघ्न दूर करावे, सर्वांना सुख समाधान आरोग्य ऐश्वर्य मिळावं, आपल्या महाराष्ट्राला आणि आपल्या देशाला स्थैर्य मिळावं, भरभराटी मिळावी, आपली जी प्रगती होते तिचा वेग अजून वाढावा, अशी मी विघ्नहर्त्याच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना केली आहे। आणि मला विश्वास आहे की अतिशय उत्साहाने हे पर्व, हा गणेशोत्सव महाराष्ट्रात आणि देशात साजरा होईल। या नेहमीच मोठ्या प्रमाणात थ्रेट असतात, त्यामुळे पोलीसही अतिशय सावधान आहेत। पोलिसांना सगळ्या प्रकारच्या सूचना दिल्या आहेत। नागरिकांनाही आमच्या सूचना असतील की नागरिकांनी सजग राहिलं पाहिजे, कारण गर्दीच्या ठिकाणी आपले डोळे हे जर आपण उघडे ठेवले तर नागरिक देखील मोठ्या प्रमाणात पोलिसांना मदत करू शकतात।